श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे आपल्या दुसऱ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर इथे सकाळी उठल्यानंतर चहा वगैरे घेऊन जे उपवासाचे पदार्थ होतं ते तयार केले आणि मस्त अशी उपवासाची प्लेट तयार केली. त्यानंतर सगळं किचन वगैरे आवरून घ्यायचं होतं, कारण की तुम्हाला माहिती आहे सकाळनंतर सगळ्यांच्याच घरात खूप पसारा होऊन जातो. सगळं साफ केलं आणि असं किचन बघितलं तर मनाला खूप सुख भेटतं. बाळ उठलं होतं, बाळाला झोपी लावलं. त्यानंतर लगेच स्वामींना अभिषेक करायला घेतला, कारण सगळ्यांना माहिती आहे आपल्या दत्त जयंतीच्या ज्या सेवा आहेत त्या चालू आहे. आणि जर तुम्ही सेवा नसेल करा, तुमच्याकडून कोणतीही सेवा होत नसेल तर नक्कीच सगळ्यांनी स्वामींचा दररोज अभिषेक करावा. आणि हे दिवे जे की मी घरी बनवले आहे, मार्केटमध्ये तुपाचे दिवे खूप महाग भेटतात, त्यामुळे मी थोडंसं हे करून शुद्ध गाईच्या तुपाचे हे दिवे घरी बनवले. आणि हे दिवे कसे बनवले याचाही पूर्ण व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल. आणि त्यानंतर स्वामींची आरती करून घेतली, कारण की तुम्हाला माहिती आहे सकाळ संध्याकाळ आमच्या घरी आरती असते, त्यामुळे हे दिवे लागतात आणि स्वामी खूप गोड दिसत होते. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आपले मिनी ब्लॉग कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.